नांदुरा बुल्डाना के तिरुपति नगर में नागरिकों ने बुनियादी सुविधाओं के अभाव के कारण आगामी नगर परिषद चुनावों का सामूहिक बहिष्कार करने का निर्णय लिया। पिछले 10 वर्षों से सड़क, पुल और नालियों की मांग की जा रही है, लेकिन सरकार और प्रशासन की उदासीनता के कारण समस्याएं जस की तस है। नालियां ना होने से गंदा पानी सीधे घरों की खाइयों और कुओं में मिलता है, जिससे स्वास्थ्य संकट पैदा हो रहा है। बार बार दिए गए निवेदन और विरोध प्रदर्शनों के बावजूद सिर्फ आश्वासन ही मिले, काम नहीं। इससे नाराज होकर नागरिकों ने चुनावों का पूर्ण बहिष्कार करने का फैसला लिया। स्थानीय महिलाओं ने मुख्यमंत्री की प्रेस कॉन्फ्रेंस तक रोक दी और जमकर विरोध जताया। नांदुरा बुल्डाना से मनोज सरांसे की रिपोर्ट। किती वर्ष झाले? 15-20 वर्ष झाले आम्ही तिथे रहिवाशी, पण शाळेची मुलं घेऊनही चालता येत नाही सर. सगळे म्हणतात मध्ये लेकरांना शाळेत न्यायच्या वेळेस आम्हाला खूप तकलीफ होते. 2-3 वेळेस गाडी घेऊन पडली, मुलगा बी भरला. तर स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापस यावं लागलं. खूप त्रास आहे आम्हाला रोडचा. लवकरात लवकर रोड द्या, नाही तर आम्ही मतदान करणार. आम्हाला सांगतात की आम्ही तुमचा रोड करून दर निवडणुकीला सांगतात की रोड होते वा रोड होते तुमचा, पण एकही असं हे नाही की काही आलटून पालटून चिता बनवून राहिले. जेव्हा तुमच्या स्थानिक नगरसेवक आम्ही गोर गरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही, गिट्टी टाकत नाही, काही करत नाही. आमचे लेकरं शाळेत जातात का पडतात, पाय भरतात, घरी वापस येतात. हे किती आम्ही त्रास भोगा. एक मतदान करत नाही. आमच्याकडे तिरुपती नगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे. रोड नाही, मोरी नाही, पाणी सांडपाणी जायला नाल्या नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे. आम्ही मतदान करतच नाही. जो कोणी येते ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे. आणि आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे. आम्ही काही असं सुशिक्षित लोक नाही आहे की चला बा काहीतरी आहे म्हणून आहे. तिथं नगरसेवक दोन होते का? 2 नगरसेवक होते ना. तिथं कोण नगरसेवक होते? पर्वत कोण होते? हा एक वर्ष झाले आम्ही तिरुपती नगरमध्ये रहिवाशी आहे. आमच्याकडे नाल्याने रोड नाही, याच्यामुळे आम्ही बहिष्कार घातला की आम्ही आता मतदान करणारच नाही. काय अडचण आहे तिथं? काय नेमकी अडचण आहे? नेमकं असं आहे की रोड नाही, नाल्याने सांडपाणी जायला जागा नाही. ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल आहे, ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाण पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरामुळे येतात. त्याच्यामुळं आमचा बेस्ट याच्यामुळे आमच्या आरोग्याला धोका आहे. आम्हाला इलेक्शन मतदानच नाही करणार. नाही, आम्ही खरंच करणार नाही सर. मतदान आपण मतदान का नाही करत? का न करण्याचं कारण काय? कारण काय म्हणजे आमची एक बोला एक कोणी बोला. आमच्या इकडे मोरी नाही आहे, मोऱ्या नाही आहे, पूल नाही आहे, आम्हाला यायला रोड नाही आहे. आमच्या लेकरांना शाळेत जाता येत नाही. आम्ही कसं काय करणार? आपण वेळोवेळी त्यांना डॉक्युमेंटची पूर्तता केली होती का? संडाससाठी काही नाल्या वगैरे पाहिजे की नाही ते पण आम्ही स्वतः सांडपाणी जर कधी सोडलं तर लेकराला मच्छर गिच्छराचा काही त्रास आहे की नाही? आणि ते विहिरीत होतो तेच पाणी आपण पिऊन राहिलो. आणि आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे. आम्ही काही असं सुशिक्षित लोक नाहीये की चला बा काहीतरी आहे म्हणून आहे. तिथं नगरसेवक 2 होते का? 2 नगरसेवक होते ना. तिथं कोण नगरसेवक होते? पर्वत कोण होते? आणि हा एक रोड आहे की नाही एवढा खराब आहे, बरसातीमध्ये चालता येत नाही. किती वर्ष झाले? 15-20 वर्ष झाले आम्ही तिथे रहिवाशी, पण शाळेची मुलं घेऊनही चालता येत नाही सर. सगळे म्हणतात 2-3 गाड्या तर स्लिप झाल्या. छोटे छोटे मुलं होते त्या बाहेरच्या गाड्या. कारण कसं आहे बा, नाल्याने रोड नाही, काही 15-20 वर्ष झाले आम्ही तिथे रहिवाशी. आमचं मतदानावर बहिष्कार आहे ना. आम्ही निवडणुकी संदर्भात विषय आमचा मतदान करणार नाही. आम्हाला सांगतात की आम्ही तुमचा दर निवडणुकीला सांगतात की रोड होते बा रोड होते तुमचा, पण काही असं हे नाही. सर्व लोकप्रतिनिधी आम्हाला आलटून पालटून चिता बनवून राहिले. जेव्हा तुमच्या स्थानिक जे नगरसेवक होते त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी वगैरे? त्या नगरसेवकाचं काय नाव नगरसेवकाचं? काही नगरसेवकाचं काय नाव होतं जे माजी नगरसेवक झाले? माझी नगरसेवक
उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत. 2018 आम्ही आमंत्रण केलं होतं. आम्हाला नगराध्यक्ष साहेबांना साहेब मागच्या वेळेस आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी लेखी दिलं होतं 2018 आम्ही रस्ता पुन्हा करू पण अजून केलं नाही.